अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। पहा, आपल्याला समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, मनुष्याचं जीवन कसं असावं बरं। मनुष्याच्या जीवनामध्ये दुसऱ्याला दुःख न देणं, याला मनुष्याचं सुंदर जीवन म्हणतात ना। पण जो मनुष्य दुसऱ्याला दुःख देतो ना, हा कर्माचं चक्र आहे, तो काळ त्याला सोडत नाही। तशाच पद्धतीनं घटना त्याच्या आयुष्यामध्ये घडतात। म्हणून दुसऱ्याला देणं आहे ना, ते आपण बंद करायला हवं। आपण नामस्मरणामध्ये राहायला हवं। दुसरी गोष्ट म्हणजे एक वेळेला बाहेरच्या माणसाला दुःख दिलं तरी चालेल, पण स्वतःच्या आईला, स्वतःच्या बहिणीला जर आयुष्यामध्ये कधी तुम्ही दुःख दिलं ना, तर तुमचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही। कारण का बरं? आपल्या हिंदू पुराणामध्ये, शास्त्रामध्ये आपल्या आईला, बहिणीला लक्ष्मीचं स्वरूप मानलेलं गेलं आहे ना। परस्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानले गेलेलं आहे। आणि अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही त्यांना दुःख दिलं ना, तर ह्या कर्माचा फेरा आहे ना, दुसऱ्या जन्मात नाही, ह्याच जन्मामध्ये फेरावा लागणार आहे। बघा, फार पूर्वीची गोष्ट आहे, पण ही गोष्ट समजू नका। आजच्या जीवन कसं जगावं ना, हे प्रत्येक भावानं, प्रत्येक बापानं, प्रत्येकाला समजणार आहे। म्हणून ही जी कथा सांगणार आहे ना, या कथेमध्ये 7 भावांनी मिळून खाल्लो आपल्या बहिणीचं मांस। नक्की झालं काय, नक्की ही गोष्ट काय आहे, त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। फार पूर्वीची गोष्ट आहे। काशीपूर नावाच्या एका गावामध्ये 7 भाऊ आणि त्यांची एकुलती एक बहीण राहत होती। लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचं निधन झालं होतं। त्यामुळं सर्व भावंडांनी लहान वयातच आपली जबाबदारी स्वीकारली होती ना। सुरुवातीला त्यांना जगण्यासाठी खूप कष्ट करावं लागलं, पण हळूहळू त्यांनी आईवडिलांशिवाय जगायला शिकलं। त्या काळी पुरुष जंगलात राहून शिकार करायचे ना, तर स्त्रिया घर सांभाळून स्वयंपाक आणि इतर कामे करायच्या। दररोज सकाळी 7ही भाऊ धनुष्यबाण घेऊन जंगलात शिकारीसाठी जात आणि बहीण घरी राहून सर्वांसाठी स्वयंपाक करत असे। संध्याकाळी भाऊ शिकार घेऊन परत येत, बहीण त्या शिकारीचं मांस शिजवत असे आणि सर्वजण एकत्र बसून प्रेमाने जेवण करत ना। अशाच प्रकारे त्यांचे दिवस आनंदामध्ये जात होते। एके दिवशी 7ही भाऊ नेहमीप्रमाणे शिकारीसाठी जंगलामध्ये जातात। संध्याकाळ जवळ आली होती। बहीण सर्वांसाठी जेवण बनवत होती। ती भाजीसाठी हिरवा साग चिरत असताना विळ्याच्या धारदार पात्यानं तिच्या बोटाला खोल जखम झाली आणि रक्त वाहू लागलं। ती घाबरली। ती मनात म्हणाली, माझ्या भावांनी हे रक्त पाहिलं तर खूप दुःखी होतील, त्यांना माझी काळजी वाटेल ना, मला त्यांना हे कळू द्यायचं नाही। प्रथम तिनं विचार केला की रक्त कपड्यावर पुसावं, पण कपड्यावरचे डाग पाहून भाऊ विचारतील असं तिला वाटलं। मग भिंतीवर पुसावं असा विचार आला, पण भिंतीवरील रक्तही त्यांच्या नजरेतून सुटणार नाही। ती घरभर इकडे तिकडे फिरू लागली, पण रक्त पुसण्यासाठी अशी एकही जागा सापडली नाही जिथे भावांना काहीच कळणार नव्हतं। शेवटी तिने विचार केला, मी जे साग शिजवत आहे ना, त्यातच हे रक्त पुसते, त्यामुळं भावांना काही समजणार नाही। असं म्हणून तिनं आपल्या बोटांवरील रक्त त्या सागात पुसलं आणि पुन्हा स्वयंपाक करू लागली। थोड्याच वेळात 7ही भाऊ जंगलातून परत आले। बहिणीनं सर्वांना प्रेमानं जेवण वाढलं। त्या दिवशी साग खाताच सर्व भाऊ आश्चर्यचकित झाले।
तो साग इतका स्वादिष्ट वाटला ना की त्या अक्षरशः बोटं चाटत राहिले. मोठा भाऊ म्हणाला, अगं बहीण, आज तर तू अप्रतिम साग बनवला आहे. आयुष्यात इतका चविष्ट साग आहे ना, मी कधीच खाल्ला नाही. बाकीचे 6 भाऊ तिची स्तुती करू लागले, पण बहीण मात्र शांत होती. दिवसभराच्या थकव्यामुळं त्या रात्री सर्व भाऊ लवकर झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा शिकारीसाठी जंगलामध्ये जातात. वाटेत ते सगळे काळच्या सागाची चर्चा करत होते. काळचा साग किती चविष्ट होता. आपण आयुष्यामध्ये असा साग कधी खाल्ला नव्हता. आज संध्याकाळी घरी गेल्यावर बहिणीला नक्की विचारू की तिने त्यात असं काय घातलं होतं. संध्याकाळी ते परत येतात आणि पुन्हा बहिणीला विचारू लागतात, बहीण, काळच्या सागात असं काय घातलं होतं? आम्हाला आजही त्याची चव विसरता येत नाही. बहीण काही बोलत नव्हती. तिला वाटत होतं जर त्यांना माझं बोट कापल्याचं समजलं ना तर ते खूप दुःखी होतील. पण मोठ्या भावानं तिची शपथ घालत म्हणाला, आज तुला खरं सांगावंच लागेल. मोठ्या भावाचा मान सर्वजण ठेवत असत ना, त्यामुळं बहिणीला सत्य सांगावं लागलं. ती हळू आवाजात म्हणाली, भाऊ, मी साग चिरत असताना माझं बोट कापलं गेलं. खूप रक्त वाहू लागलो. तुम्हाला काळजी वाटू नये म्हणून मी ते रक्त सागातच पुसलं. या ऐकताच मोठ्या भावाच्या मनामध्ये एक भयंकर विचार आला. तो मनात म्हणाला, हिच्या रक्तामुळे साग इतका स्वादिष्ट लागतो ना, तर हिचा मांस किती स्वादिष्ट असेल बरं. बघा, त्या रात्री जेवण झाल्यानंतर सर्व भाऊ झोपण्यासाठी आपल्या खोलीमध्ये गेले ना, बहीण मात्र दिवसभराच्या कामामुळे थकून झोपली होती. मोठा भाऊ हळू आवाजामध्ये इतर भावांना म्हणाला, ऐका रे, आपल्या बहिणीच्या रक्ताचे काही थेंब इतके स्वादिष्ट लागले तर तिचे मांस किती स्वादिष्ट असेल बरं, याचा विचार करा. या ऐकताच 5ही भाऊ त्यांच्या बोलण्याशी सहमत झाले. त्यांच्याही मनात तसाच क्रूर विचार आला. पण सर्वात धाकटा भाऊ घाबरून म्हणाला, मोठ्या भाऊ, तुम्ही काय बोलत आहात? ती आपली लाडकी बहीण आहे ना, तिचा जीव घेण्याचा विचार तरी कसा करू शकता? तुम्हाला लाज वाटत नाही का? मोठा भाऊ संतापला. तो ओरडून म्हणाला, किती वेळा सांगितलं आहे, मोठं बोलत असताना लहानांनी बोलायचं नसतं. इतर भावांनीही धाकट्याला गप्प बसवलं. दुसऱ्या दिवशी 7ही भाऊ शिकारीसाठी जंगलामध्ये जातात. जंगलात पोचल्यावर मोठ्या भावाने धाकट्या भावाला म्हणाला, अरे, तिकडे हरणाचं पिल्लू पळताना दिसलं. तू जा आणि त्याची शिकार करून घे. मोठ्या भावाचा आदेश मानून धाकटा भाऊ तिकडे निघून गेला. तो दूर जाताच मोठा भाऊ बाकीच्या भावांना म्हणाला, ऐका, आपण बहिणीचा तिच्या लग्नाचे आमिष दाखवून तिला इथे आणू आणि मग या टेकडीवर तिला बांधून तिच्यावर बाण सोडू. तिचा जीव गेल्यावर तिचे मांस शिजवून खाऊ. 5ही भावांना ही योजना खूप आवडली. त्यांनी टेकडीवर बांबूचा एक मजबूत मचान तयार केला, जेणेकरून बहिणीला तिथे बांधता येईल. दुसऱ्या दिवशी मोठा भाऊ बहिणीकडे गेला आणि प्रेमाने म्हणाला, बहीण, आता तू मोठी झाली आहेस. तुझ्यासाठी आम्ही एक चांगला वर पाहिला आहे. आज आपण त्याला पाहायला जाणार आहोत. तू लवकर तयार हो. लग्नाची बातमी ऐकताच बहीण खूप आनंदी झाली ना, ती पटकन तयार झाली आणि भावांसोबत निघाली. बराच वेळ चालल्यानंतर ती दमली होती. मोठ्या भावाला विचारू लागली, भाऊ, अजून किती दूर आहे बरं माझा सासर? मोठा भाऊ हसून म्हणाला, बहीण, अजून थोडा अंतर आहे. आपण लगेच तिथे पोचू. काही वेळानं त्या टेकडीवर पोचते. तिथे पोचताच मोठ्या भावानं इतरांना आदेश दिला, बहिणीला त्या खांबाजवळ उभी करा आणि दोरीने घट्ट बांधा. मोठ्या भावाचा आदेश ऐकताच सर्व भाऊ मिळून बहिणीला बांधू लागतात. बहिणीला काही समजत नव्हतं. ती घाबरून म्हणाली, भाऊ, हे काय करत आहात? मला का बांधत आहात बरं? तेवढ्यात धाकटा भाऊ मोठ्या भावाच्या पायाशी पडून रडू लागला. तो म्हणाला,
भाऊ हात जोडून विनंती करतो, बहिणीला नका मारू. बहीण आश्चर्याने म्हणाली, छोट्या भावा, तू असं का बोलतो आहेस बरं? माझे मोठे भाऊ मला का मारतील? धाकट्या भावानं रडत रडत तिला संपूर्ण सत्य सांगितलं. हे ऐकताच बहिणीच्या पायाखालची जमीन सरकली ना. ज्या भावांनी तिला इतकं प्रेम दिलं होतं, तेचा आज तिचा जीव घेणार होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिनं आकाशाकडे पाहत हात जोडले आणि म्हणाली, देवा, आता तू माझा आधार आहेस. माझे 6 भाऊ माझ्या हत्या करू इच्छितात. यापैकी कोणाच्याही मनात माझ्याबद्दल दया उरलेली नाही. तिचे शब्द ऐकून धाकट्या भावाचं हृदय पिळवटून गेलं. पण 6 मोठ्या भावांसमोर उभं राहण्याचं धैर्य त्याच्यामध्ये नव्हतं. त्यांनी बहिणीला निर्दयीपणे खांबाला बांधून ठेवलं. त्यानंतर मोठ्या भावानं धनुष्य हातामध्ये घेतला आणि सर्वांना एकामागून एक तिच्यावर बाण सोडण्याचा आदेश दिला. मोठा भाऊ धनुष्य हातात घेऊन बहिणीसमोर उभा राहिला ना. बहिणीनं अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हात जोडले ना आणि शांत आवाजामध्ये म्हणाली, मारा भाऊ, पण छातीवर नेम धरून मारा. मारा भाऊ, पण छातीवर नेम धरून मारा. मोठ्या भावानं कठोर मनानं बाण सोडला, पण आश्चर्य म्हणजे त्याचा नेम चुकला आणि बाण दूर जाऊन पडला. त्यानंतर दुसरा भाऊ पुढे आला. बहिणीनं त्यालाही हात जोडून तेच शब्द म्हटले, मारा भाऊ, छातीवर नेम धरून मारा. त्यानंही बाण सोडला, पण त्याचाही नेम चुकला. तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा भाऊ एकामागून एक पुढे आले. प्रत्येक वेळी बहिणीनं तेच शब्द पुन्हा पुन्हा विचारलं, मारा भाऊ, छातीवर नेम धरून मारा. पण आश्चर्य म्हणजे 6ही भावांचे बाण लक्ष्यापर्यंत पोचले नाही. जणू काही ईश्वर स्वतः तिचं रक्षण करत होता. आता 7व्या म्हणजे धाकट्या भावाची पाळी आली. मोठा भाऊ त्याच्याकडे पाहत म्हणाला, छोट्या, आता तू बाण सोड. धाकटा भाऊ रडत म्हणाला, नाही भाऊ, मी माझ्या बहिणीवर बाण चालवू शकत नाही. मोठा भाऊ संतापून म्हणाला, जर तो बाण चालवला नाहीस ना किंवा तुझा नेम चुकला तर आम्ही तुझ्यासह बहिणीला मारून टाकू. हे ऐकताच बहिणीनं आपल्या धाकट्या भावाकडं प्रेमानं पाहिलं. तिला समजलं की आता तिच्या जीवापेक्षा धाकट्या भावाचा जीव वाचवणं अधिक महत्त्वाचं आहे ना. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, छोट्या भाऊ, रडू नकोस. माझ्यासाठी तुझा जीव धोक्यामध्ये घालू नकोस. माझ्या छातीवर नेम धरून बाण सोड. धाकट्या भावाच्या हातातलं धनुष्य थरथरत होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. शेवटी रडत रडत त्याने डोळे मिटले आणि बाण सोडला ना. यावेळी बाण सरळ बहिणीच्या छातीमध्ये जाऊन घुसला. ती वेदनेनं तडफडू लागली. काही क्षण त्या धाकट्या भावाकडे पाहत राहिली आणि नंतर तिचे प्राण निघून गेले ना. धाकटा भाऊ जोरजोराने रडू लागला. त्याचं हृदय तुटलं होतं. 6 मोठ्या भावांनी मात्र कोणतेही दया न दाखवता तिचा मृतदेह खाली उतरवला आणि त्याचे तुकडे करायला सुरुवात केली. धाकटा भाऊ रडत रडत त्यांच्या पायावर पडला आणि म्हणू लागला, भाऊ, माझ्या बहिणीच्या शरीराचे तुकडे करू नका, कृपा करा. पण कोणीही त्याचं ऐकलं नाही. तेव्हा मोठ्या भावाच्या मनामध्ये विचार केला की हा इथे राहिला ना तर आपल्याला त्रास देईल. त्यानं धाकट्या भावाला एक अतिशय छोटी दोरी देत सांगितलं, जा जंगलातून भरपूर लाकडं घेऊन ये आणि लक्षात ठेव, लाकूड आणलं नाहीस ना तर तुलासुद्धा मारून खाऊ. धाकटा भाऊ अश्रू ढाळत जंगलामध्ये जातो. त्यानं खूप सारी लाकडी गोळा केली, पण दोरी इतकी छोटी होती ना ती लाकडांना बांधता येत नव्हती. तो तिथेच बसून रडू लागला. तेवढ्यात एक नाग त्याच्यासमोर आला आणि म्हणाला, बाळा, तू का रडत आहेस बरं? धाकट्या भावानं घडलेली सर्व हकीकत सांगितली. नाग म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुला मदत करतो.
मी माझ्या शरीरानं ही लाकडं घट्ट गुंडाळतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, लाकडं खाली आपटू नकोस, हळूच ठेव. असं म्हणत नागाने स्वतःचं शरीर लाकडांभोवती गुंडाळलं. त्यामुळं धाकट्या भावाला ती सर्व लाकडे सहज उचलून नेता आली. धाकटा भाऊ लाकडांचा मोठा गट्टा घेऊन परत आला. त्याला पाहून मोठा भाऊ आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, अरे एवढ्या छोट्याशा दोरीनं इतकी लाकडं कशी काय आणलीस बरं? धाकटा भाऊ काहीच बोलला नाही. मोठ्या भावानं मनामध्ये विचार केला, हा पुन्हा आपल्या कामामध्ये अडथळा आणेल, याला आणखी एका अशक्य कामाला पाठवलं पाहिजे. त्यानं एक माठ आणला. त्या माठाला 4 मोठी छिद्रे होती. तो धाकट्या भावाला देत म्हणाला, हा माठ घे आणि नदीतून पाणी भरून आण. जर पाणी आणलं नाहीस तर तुलाही मारून टाकू. धाकटा भाऊ माठाकडे पाहून म्हणाला, भाऊ, या माठाला 4 छिद्रे आहेत, यात पाणी कसं राहील ना? मोठा भाऊ रागाने म्हणाला, ते मला माहीत नाही, याचं माठातून पाणी आणायचं आहे. धाकटा भाऊ माठ घेऊन नदीकाठी गेला. तिथे बसून तो पुन्हा रडू लागला. तेवढ्यात नदीतून एक कासव बाहेर आलं आणि म्हणालं, बाळा, का रडतोस बरं? धाकट्या भावानं सगळा प्रकार सांगितला. कासव म्हणालं, रडू नकोस, मी तुझी मदत करतो. मी या माठाच्या छिद्रावर बसतो, त्यामुळं पाणी हे बाहेर जाणार नाही. असं म्हणत कासव माठाच्या छिद्रावर जाऊन बसलं. धाकट्या भावानं माठामध्ये पाणी भरलं. पाणी भरताचं 2 मासे आणि 1 खेकडा देखील त्या माठामध्ये शिरलं. धाकटा भाऊ पाणी घेऊन परत आला. तेव्हा त्यानं पाहिलं, 6 भाऊ त्यांच्या बहिणीचे मांस मोठ्या आवडीनं शिजवत होते. ते दृश्य पाहून त्यांचं हृदय पुन्हा तुटलं ना. तो मनामध्ये म्हणाला, हे लोक आता माझ्या बहिणीचे मांस खाणार आहेत, मला देखील ते खायला भाग पाडतील. पण मी माझ्या बहिणीचे मांस कधी खाऊ शकत नाही, आणि जर खाल्लं नाही ना तर हे मला मारून टाकतील. तेवढ्यात त्याच्या नजरेस माठातील 2 मासे आणि 1 खेकडा पडला. त्याच्या मनात एक युक्ती आली. कुणालाही न कळता त्याने ते मासे आणि खेकडा शिजत असलेल्या भांड्यामध्ये टाकून दिले. नंतर जेवणाची वेळ झाली ना, पण जेवण सुरू होण्यापूर्वी धाकट्या भावाने जिथे तो बसणार होता ना, त्या जागी एक छोटासा खड्डा खणून ठेवला होता. सर्वजण बहिणीचे मांस खात होते, पण धाकटा भाऊ आपल्या वाटेत आलेले बहिणीचे मांस चोरून त्या खड्ड्यात टाकत होता आणि त्याऐवजी मासे खात होता ना. जेव्हा इतर भाऊ बहिणीची हाडे खात होते ना, तेव्हा तो खेकडा खात होता. अशा प्रकारे आपल्या बहिणीच्या शरीराचा एकही तुकडा खाल्ला नाही. जेवण झाल्यानंतर मोठा भाऊ म्हणाला, छोट्या, उरलेले सगळे साफ करून टाक. धाकट्या भावाने बहिणीची उरलेली हाडे आणि शरीराचा अवशेष अतिशय आदरानं गोळा केला. त्यानं जमिनीत एक खोल खड्डा खणला आणि त्या सर्व अवशेषांना त्यात ठेवलं आणि वरून माती टाकून ती जागा शांतपणे झाकून ठेवली. बघा, दिवस गेले, महिने गेले, वर्ष लोटली. ज्या ठिकाणी धाकट्या भावानं आपल्या बहिणीची हाडे आणि शरीराचा अवशेष पुरलं होतं ना, त्या ठिकाणी एक सुंदर बांबूचं रोप उगवलं. काळांतरानं त्या रोपाचं मोठं बांबू झालं. पण एके दिवशी एक महात्मा त्या रस्त्याने जात होते. त्यांनी ते सुंदर बांबू पाहिले आणि त्यातील एक बांबू कापून त्याची एक सुरेख बासरी तयार केली. ती बासरी वाजवत तो गावोगावी भिक्षा मागू लागला. पण त्या बासरीत एक विलक्षण रहस्य दडलेलं होतं ना. एक दिवशी महात्मा भिक्षा मागत मागत काशीपूर गावामध्ये आले. याच गावामध्ये ते 7ही भाऊ राहत होते ना. आता 6 मोठ्या भावांची लग्न झाली होती, पण धाकटा भाऊ अजूनही अविवाहित होता. महात्मा सर्वप्रथम मोठा भाऊ रमेशच्या दारामध्ये गेले. त्यांनी भिक्षा मागण्यासाठी बासरी वाजवायला सुरुवात केली. पण त्या बासरीतून मधुर सूर निघण्याऐवजी एक विलक्षण आवाज उमटू लागला, वाजू नको रे बासरी, हेच त्या सर्वात मोठ्या शत्रूचं घर आहे. दया, प्रेम आणि नात्यांचा विश्वास ज्याने कळंकित केला ना, त्या रमेशच्या दारी वाजू नको.
हे शब्द ऐकताच रमेशच्या अंगावर काटा आला, त्याच्या कपाळावर घाम फुटला. त्यानं घाईघाईनं आपल्या पत्नीला सांगितलं, लवकर काहीतरी भिक्षा दे आणि या महात्म्यांना इथून पाठव. त्यांची पत्नी लगेच धान्य घेऊन महात्म्यांच्या पुढे जाऊ लागली ना. महात्मा नंतर एकामागून एक राजेश, सुरेश, दिनेश, महेश आणि राकेशांच्या घरी गेले. प्रत्येकाच्या दारात बासरी स्वतः त्याच्या पापांची साक्ष देणारे ते शब्द बोलू लागली होती ना. साही भाऊ घाबरलेले होते. त्यांनी घाईघाईनं भिक्षा देऊन महात्म्यांना तिथून निघून जाण्याची विनंती केली. शेवटी महात्मा धाकटा भाऊ अरुणच्या घरी पोचले. त्यांनी बासरी वाजवतात तिच्यातून अत्यंत प्रेमळ स्वर उमटले, वाजव रे बासरी, हे माझ्या सर्वात लाडक्या भावाचं घर आहे. ज्यानं आयुष्यभर आपल्या मनातील दुःख मनातच दडवून ठेवलं ना, त्या माझ्या प्रिय भावाच्या दारी प्रेमानं वाजव. हे शब्द ऐकतात अरुणच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यानं महात्म्यांना अत्यंत आदराने घरात बोलवलं. त्यांना आसन दिलं आणि पाणी दिलं. भोजन करून त्यांचा सत्कार केला. गप्पा मारताना त्या अरुणनं विचारलं, महात्माजी, ही बासरी तुम्हाला कुठे मिळाली बरं? महात्माजी म्हणाले, बाळा, जंगलातून येताना मला एक सुंदर बांबू दिसला. तो मला खूप आवडला म्हणून मी त्याची ही बासरी बनवली. अरुण काही क्षण शांत राहिला. मग विनवणी करत म्हणाला, महात्माजी, कृपा करून ही बासरी मला द्याल का? माहीत नाही का, पण ही बासरी पाहिली की मला माझ्या बहिणीची राधाची खूप आठवण येते. अरुणच्या डोळ्यातील प्रेम आणि वेदना पाहून महात्म्याने ती बासरी त्याला थेट भेट म्हणून दिली. महात्मा निघून गेल्यावर अरुणने ती बासरी आपल्या घरात स्वच्छ ठिकाणी बिछाण्याच्या डोक्याशी जपून ठेवली. काही दिवस उमटले. अचानक त्याला एक विचित्र गोष्ट जाणवू लागली. तो दिवसभर कामावर जाऊन संध्याकाळी घरी परत आला की घर अगदी स्वच्छ असायचं. प्रत्येक वस्तू नीट जागेवर ठेवलेली असायची. जणू कोणीतरी प्रेमानं संपूर्ण घर आवरून ठेवत असे. सुरुवातीला त्याला वाटलं की कदाचित त्याच्या वहिनी येऊन साफसफाई करत असतील, पण जेव्हा त्यानं विचारलं ना, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, आम्हाला आमचीच कामं संपत नाही, तुझं घर आम्ही कधी साफ करणार बरं? अरुण आणखीच गोंधळला. शेवटी त्यानं या रहस्याचा शोध घेण्याचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी तो कामावर गेला नाही. तो घराच्या एका कोपऱ्यामध्ये लपून बसला आणि शांतपणे वाट पाहू लागला. घरात पूर्णतः शांतता पसरलेली होती. अरुण श्वास रोखून एका कोपऱ्यात लपून बसला होता. काही वेळानं बासरीतून मंद प्रकाश बाहेर पडू लागला. तो प्रकाश हळूहळू वाढत गेला आणि त्या प्रकाशातून एक सुंदर तरुणी प्रकट झाली. अरुणनं तिच्याकडे नीट पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले. ती अगदी त्याची मृत बहीण राधासारखी दिसत होती ना. ती काहीही न बोलता शांतपणे घर झाडू लागली. प्रत्येक वस्तू प्रेमानं तिच्या जागेवर ठेवू लागली. संपूर्ण घर स्वच्छ करून तिनं पाणी शिंपडलं ना, अगदी नीट केलं. जणू ते स्वतःचंच घर असल्याप्रमाणे प्रत्येक काम मनापासून करत होती ना. तिच्या प्रत्येक हालचालीत आपल्या माणसांबद्दलचे प्रेम दिसत होतं. सर्व कामं संपल्यावर ती पुन्हा हळूहळू बासरीकडे चालू लागली. ज्या क्षणी ती पुन्हा बासरीत सामावली ना, त्या क्षणी अरुण आश्चर्यानं थरथर कापू लागला. त्याला काय करावं तेच सुचेना. दुसऱ्याच दिवशी तो जंगलात राहणाऱ्या सुप्रसिद्ध साधू बाबा शंकराचार्यांकडे धावत गेला. त्यानं घडलेला सर्व प्रकार सांगितला. साधू बाबा शांतपणे सर्व ऐकत होते. मग ते म्हणाले, बाळा, ही साधी गोष्ट नाही, त्या बासरीत एका आत्म्याचा वास आहे. जर तुला ती मुलगी पुन्हा मानवी रूपामध्ये हवी असेल ना, तर एक उपाय कर. जेव्हा ती पुन्हा बासरीतून बाहेर येईल ना, तेव्हा लगेच ती बासरी अग्नीत टाक. त्या क्षणी तिच्यावर तुळशी मिश्रित गंगाजळ शिंपड. पण लक्षात ठेव, क्षणाचाही विळंब झाला तरी ती कायमची नाहीशी होईल. अरुणनं साधू बाबांना नमस्कार केला
आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या सांगण्यावरून तयारी केली. तो पुन्हा घराच्या कोपऱ्यामध्ये लपून बसला. काही वेळानं पुन्हा बासरीतून प्रकाश बाहेर पडला. तिचं तरुणी प्रकट झाली आणि तिनं नेहमीप्रमाणे घरातील सर्व कामं करायला सुरुवात केली. ज्या क्षणी ते पुन्हा बासरीकडे वळली त्या क्षणी अरुण झपाट्याने धावत गेला. त्यानं बासरी उचलून थेट पेटलेल्या अग्नीमध्ये टाकली. बासरी जळू लागताच त्यातून तेजस्वी प्रकाश निघाला. लगेच अरुणनं तुळशी मिश्रित गंगाजळ त्या तरुणीवर शिंपडलं. गंगाजळाचे थेंब तिच्या अंगावर पडतात एका अद्भुत चमत्कार घडला. तिची सावळे हळूहळू जिवंत शरीरामध्ये बदलू लागली. काही क्षणातच ती पूर्णपणे मानवी रूपामध्ये त्याच्या समोर उभी राहिली. अरुणच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले ना. त्याच्या समोर त्याची लाडकी बहीण राधा जिवंत उभी होती. अनेक वर्षापूर्वी जिला त्यानं स्वतःच्या डोळ्यासमोर गमावलं होतं ना, त्याच पुन्हा त्यांच्यासमोर होती. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. बराच वेळ दोघेही काही बोलू शकले नाही. नंतर अरुणनं आपल्या बहिणीचा हात घट्ट पकडला आणि मनाशी ठरवलं की आता तिच्यावर झालेल्या अन्यायाचं सत्य संपूर्ण गावासमोर आणायचं आणि आपल्या 6 भावांना त्यांच्या पापाची जाणीव करून द्यायची. दुसऱ्या दिवशी संपूर्ण काशीपूर गावातील लोकांना एकत्र बोलावलं. गावच्या चौकामध्ये मोठी गर्दी जमली. अरुणच्या डोळ्यातून अश्रू होते आणि त्याचा आवाज दुःखाने थरथर कापत होता. तो सर्वांसमोर उभा राहून म्हणाला, आज मी तुम्हा सर्वांना असं एक सत्य सांगणार आहे ना, जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. असा विश्वासघात कोणी आपल्या माणसांशी करू शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण देवाकडं माझी एवढीच प्रार्थना आहे, अशी वेळ कोणावरही कधी येऊ नये. एवढं बोलून त्यानं अनेक वर्षापूर्वी घडलेली संपूर्ण घटना आहे ना गावकऱ्यांसमोर सांगितली. त्यानं सांगितलं त्याची बहीण राधेचा मृत्यू अपघात नव्हता. त्याचे 6 मोठे भाऊ रमेश, राजेश, सुरेश, दिनेश, महेश, राकेश यांनी तिला लग्नाचं आमिष दाखवून जंगलामध्ये नेलं. तिची हत्या केली आणि तिच्या शरीराचे तुकडे करून तिचं मांस शिजवून काढलं. या ऐकताच संपूर्ण गाव हादरून गेलं ना. सर्वांच्या चेहऱ्यावर संताप आणि दुःख स्पष्ट दिसत होते. अरुण पुढे म्हणाला, पण देवाच्या कृपेनं आज माझी बहीण पुन्हा जिवंत झाली आहे. ती आज आपल्या सर्वांसमोर उभी आहे. त्यानं मोठ्यानं हाक मारली, राधा बाहेर ये. राधा हळूहळू पुढे आली. तिला पाहताच गावकरी प्रत्येकजण थक्क झाला होता. अनेक वर्षापूर्वी मृत झालेली मुलगी आज जिवंत त्यांच्यासमोर उभी होती ना. कोणाच्याही स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. काही जणांनी आश्चर्यानं हात जोडले तर काहींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. 6 भावांपर्यंत ती बातमी पोचतात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. गावकरी संतापाने म्हणू लागले, जे स्वतःच्या बहिणीला मारू खाऊ शकतात ना, त्यांना या गावात राहण्याचा काहीच अधिकार नाही. असं राक्षस समाजासाठी धोकादायक आहेत. गावातील ज्येष्ठ मंडळींनी विचारविनिमय करून निर्णय घेतला. त्यांनी काही ताकदवान माणसांना पाठवून 6 भावांना त्यांच्या घरातून ओढत आणलं आणि 6 भाऊ भीतीने थरथर कापत होते ना. गावाच्या पंचांनी निर्णय दिला, या पापी लोकांना काठ्यांनी मारत गावाबाहेर हाकलून द्या. आजपासून यांना या गावात परत येण्याचा अधिकार नाही. या ऐकताच 6 भाऊ गावकऱ्यांच्या पाया पडून जीवाची भीक मागू लागले ना. पण त्यांच्या पापांची आठवण होताच कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही. त्यांच्या पत्नींनाही त्यांच्या कृत्याचा तिटकारा आला ना. त्यांनी त्यांना कायमचं सोडून आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. गावकरी संतापाने पुढे सरकत असतात राधा अचानक त्यांच्या समोर आली. तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, पण तिनं हात जोडवून गावकऱ्यांना विनंती केली ना, मी मान्य करते की माझ्या बाबांनी फार मोठा अपराध केला आहे. त्यांच्या पापाला क्षमा मिळणं कठीण आहे,
पण ते माझेच भाऊ आहेत ना, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, त्यांना त्यांच्या चुका सुधारण्याची एक संधी द्या. राधाचे शब्द ऐकून 6 भाऊ अजूनच रडू लागले. ते एकमेकांकडे पाहून म्हणू लागले, जिच्यावर आपण इतका मोठा अत्याचार केला ती आपल्याला वाचवण्यासाठी उभी आहे. त्यांना आपल्या पापाचा मनापासून पश्चाताप झाला. ते राधाच्या पायाशी पडले, हात जोडून रडत रडत क्षमा मागू लागले. राधाने त्यांच्या डोळ्यातील पश्चाताप पाहिला. तिनं सर्वांना उठवलं आणि एकेकाला मिठी मारली. हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले ना. शेवटी गावातील ज्येष्ठांनी राधाच्या मोठ्या मनाचा मान राखून 6 भावांना क्षमा केली. त्या दिवसापासून 7ही भाऊ आपल्या बहिणीवर पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक प्रेम करू लागले, तिची काळजी घेऊ लागले आणि पुन्हा कधीही तिच्या मनाला दुःख होईल असं कधीच कोणतं कृत्य केलं नाही. पहा, ही कथा तुम्हाला सांगितली. या कथा सांगण्याचं कारण काय आहे बरं? बघा, आता त्या काळी एवढी मोठी ही कथा झाली ना, पण त्या बहिणीने त्यांना क्षमा केली. पण आजची स्त्री आहे ना, जर तुम्हाला स्वावलंबी जीवन जगायचं असेल ना, करखंड बनायचं असेल, तर त्या स्त्रीनं आपला हिंदू पुराण काय सांगतो ना, प्रत्येक शर्यतीमध्ये पुढे यायला हवं, आपला आत्मसन्मान जपायला हवं. दुसरा येईल तेव्हा आपल्याला वाचवील याची कशाचीही कोणाचं काही राखू नका. स्वतः स्वावलंबी व्हा, स्वतः शिका, पुढे या. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, जर स्त्री पाठीमागे असेल ना, तर त्याला कधीच धोका नाही. जो मनुष्य स्त्रीवर अत्याचार करतो, स्त्रीचा अमानुष छळ करतो, त्याच्या जीवनामध्ये भगवंत कधीच कृपादृष्टी करत नाही. त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजचा हा चाललेला अत्याचार आहे ना, या अशाच पद्धतीनं आहे ना. भाऊ आपल्या बहिणीची हत्या करतोय, भाऊ आपल्या आईबापाची हत्या करतोय, मुलगा आपल्या आईबापाची हत्या करतोय. का करतोय बरं? कारण त्यांच्या मनामध्ये असलेला अहंकार, आणि हा अहंकार जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत हत्या होतच राहणार आहेत. ही त्या काळची गोष्ट नाही, ही आजच्या या कलियुगातली गोष्ट आहे. पण ज्याला समजली ना, तो यातून शिकला. म्हणून आजवर अनेक गोष्टी घडलेल्या असतील, पण आज तुम्हाला कळालेलं असेल. आम्ही फक्त म्हणत असतो ही ह्या काळची गोष्ट, त्या काळची गोष्ट, पण या गोष्टी आजही या कलियुगामध्ये घडतात, आपल्या जवळ घडतात. आपल्याला माहीत असून आपण बोलत नाही. तुम्हाला या गोष्टी जेव्हा माहीत होतील ना, तेव्हा लगेच पोलिसांना सांगा. कारण या गोष्टी जितका आपण लपवून ठेवू ना, तो तिथपर्यंत आपण त्याचे गुन्हेगार आहोत. म्हणून या गोष्टी लपवू नका. आपल्या मित्रांना, आपल्या आईवडिलांना सांगा. ही सुद्धा भक्तीच आहे ना. भक्ती म्हणजे फक्त पुस्तकं वाचून भक्ती केली जात नाही, ग्रंथ वाचून भक्ती केली जात नाही. हे कर्म जेव्हा आपण दुसऱ्याचं चांगलं पाहतो ना, तेव्हा आपली सुद्धा भक्ती होते. जय जय रघुवीर समर्थ.